दार उघड रामा, आता दार उघड रामा, पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा. पण बोलले पुजारी, जा धेड ग्यानो जा जा, उघडलाच नाही काळा रामाचा दरवाजा. हाच दरवाजा उघडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930ला काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाचं भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आव्हान आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कापासून अनेक पिढ्यापासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का, हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारण्यास तयार आहे की नाही, याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे. हे भाषण आहे 2 मार्च 1930चं, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला सुरुवात केलेली होती. या सत्याग्रहाच्या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या भाषणातले हे काही वाक्य आहेत. हे वाक्य आपल्याला हे सांगतायत की आपल्याला का त्या मंदिरामध्ये जाण्याची गरज होती, कारण आपण त्यांच्या बरोबरीने आहोत का, आपल्याला समान वागणूक मिळते आहे का, किंवा आपल्याला ते समान वागणूक द्यायला तयार आहेत का, याची पडताळणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायची होती. त्यांचं म्हणणं होतं की मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत किंवा कोणताही देव आपले प्रश्न सोडवायला येणार नाही. फक्त आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की आम्ही देखील माणूस आहोत आणि आम्हाला देखील माणूस म्हणून निसर्गाने जे समतेचे हक्क दिलेले आहेत ते समतेचे हक्क आम्हाला हवे आहेत. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केलेला होता. 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामधून भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर इथल्या समतेच्या लढाईला त्यांनी सुरुवात केली. एकीकडे ब्रिटिशांची गुलामी होती, तर दुसरीकडे हजारो वर्षापासून असलेली सामाजिक गुलामी होती. महात्मा गांधींचा प्रवेश देखील याच काळामध्ये राजकारणामध्ये झाला होता आणि महात्मा गांधी इथल्या राजकीय गुलामीला संपुष्टात आणू पाहत होते. इथली राजकीय गुलामी संपवू पाहत होते, कारण गांधीजींना इथली राजकीय गुलामी वाईट वाटत होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की ही जी गुलामी आहे ही अलीकडच्या काळातली आहे, ही 150 वर्षाच्या काळातली आहे. माझा समाज 2,500 वर्षापासून सामाजिक गुलामीमध्ये आहे. या सामाजिक गुलामीमधून त्याला मुक्त करायचं आहे, त्याच्यासाठी माझा हा लढा आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केला आणि त्यानंतर त्यांनी काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा देखील सत्याग्रह केला. सत्याग्रह करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एकच सांगायचं होतं की आम्ही माणूस आहोत आणि आम्हाला माणूस म्हणून निसर्गाने दिलेले जे समतेचे अधिकार हवे आहेत ते आम्हाला हवे आहेत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नको आहे. आमचे प्रश्न मंदिरात गेल्यामुळे सुटणार आहेत असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आपले प्रश्न हे फक्त मंदिरात जाण्यापुरते मर्यादित नाही आहेत. आपले प्रश्न राजकीय आहेत, आपले प्रश्न सामाजिक आहेत, आपले प्रश्न धार्मिक आहेत, आपले प्रश्न सांस्कृतिक आहेत. असे बरेचसे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न मंदिरात गेल्यामुळे सुटणार नाहीत, पण समतेची वागणूक जर आपल्याला मिळत गेली तर मात्र हे प्रश्न सुटतील. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे सिद्ध करायचं होतं की इथला समाज, इथला वरिष्ठ समाज व जो काही उच्चवर्णीय समाज आहे तो समाज आपल्याला समतेची वागणूक देतो का, हेच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिद्ध करून दाखवायचं होतं. आणि म्हणून त्याचसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची तयारी देखील केलेली होती. आणि म्हणून त्यांनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळे सत्याग्रह देखील करायला सुरुवात केलेली होती. त्यांनी सुरुवातीला पाण्याचा हक्क मागितला. निसर्गाने दिलेलं पाणी हे सगळ्यांना समान असलं पाहिजे, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. हे सगळे सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचे समतेच्या हक्कासाठी होते. आणि म्हणूनच त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही आंदोलनं केली, ही आव्हानं पेलली. आणि म्हणूनच आज वैश्य असलेल्या नरेंद्र मोदी यांना देखील मंदिरात जाण्याचा अधिकार मिळतो. इतकंच नाही तर मंदिराचा जीर्णोद्धारच त्यांच्या हस्ते होतो आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचं हे यशही असेल कदाचित, परंतु ते मानणार नाहीत की हे त्यांच्यामुळे होते. ज्या अस्पृश्य समाजाला आतापर्यंत मंदिराच्या बाहेर उभं केलं गेलं, मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही, त्याच अस्पृश्य समाजातल्या काही लोकांना देखील आता निमंत्रण पाठवलं जाते. यातलं एक निमंत्रण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना देखील आलेलं होतं की त्यांनी या जीर्णोद्धाराच्या सोहळ्याला यावं, परंतु त्यांनी ते निमंत्रण नाकारलेलं आहे. ज्या 11 जोडप्यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करण्याची संधी मिळणार आहे, त्याच्यामध्ये मुंबईच्या खारघरमधलं एक जोडपं देखील आहे जे अस्पृश्य समाजातून आहे.
या जोडप्याचं नाव आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे. देशभरातल्या 11 जोडप्यांची ज्याच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे त्या 11 जोडप्यामध्ये हे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे या जोडप्याचं नाव आहे. हे जोडपं 20 तारखेला अयोध्येकडे रवाना होणार आहे. त्यांच्या हस्ते रामाची पूजा देखील केली जाणार आहे. हा पूजेचा मान त्यांना मिळालेला आहे. परंतु खरोखरच त्यांनी तिथं जाणं गरजेचं आहे का, हा प्रश्न वेगळा आहे. पण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या हक्कासाठी लढाई लढली, समतेचे हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरोखरच मंदिरामध्ये जायचं होतं का, असा जर आपण प्रश्न विचारला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मंदिरामध्ये जाण्यापासून नकार दिलेला होता. फक्त त्यांना एवढंच दाखवायचं होतं की आम्ही माणूस आहोत आणि आमच्या स्पर्शामुळे कोणताही राम वाटत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवून देण्याचं काम केलेलं होतं की माणूस म्हणून आम्हाला जे अधिकार हवे आहेत तेवढेच अधिकार आम्हाला हवे आहेत. ते अधिकार राज्यघटनेला आपल्याला सगळ्यांना दिलेले आहेत. परंतु आज विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांना निमंत्रण पाठवून बोलवलं जाते की तुम्ही या आणि आमच्या रामलल्लाची पूजा करा. ज्या समाजाला नाकारलं गेलं, ज्या समाजाला मंदिरामध्ये येऊ दिलं गेलं नाही, ज्या समाजाला पाणी पिऊ दिलं गेलं नाही, त्या समाजाला आता निमंत्रण पाठवून रामलल्लाची पूजा करायला बोलवलं जाते. खरं तर हे राज्यघटनेचं यश आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. परंतु प्रश्न असाही आहे की तुम्हाला आता बोलवलं जाते, मग तुम्ही गेलं पाहिजे का? तर याचं स्पष्ट उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 2 मार्च 1930च्या भाषणामध्येच दिलेलं आहे. ते म्हणतात की आम्हाला याची आवश्यकता वाटत नाही, कारण आमचे प्रश्न त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुटणार नाहीत. आजही ते प्रश्न कायम आहेत. हे प्रश्न तुमचे तिथे गेल्याने सुटणार आहेत का? आणि जर सुटणार असतील तर तुम्ही आनंद व्यक्त करायला काही हरकत नाही. परंतु हे प्रश्न जर आजही सुटणार नसतील तर तुमच्या जाण्याला तिथं काहीच अर्थ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंदोलन समतेसाठी होतं. ती समता तुम्हाला आजही मिळते का, की फक्त मंदिरामध्ये गेल्यामुळे तुम्ही समान आहात असं तुम्हाला वाटते? जोपर्यंत या देशामध्ये जाती व्यवस्था आहे तोपर्यंत इथं समतेची भाषा देखील आपण करणं योग्य नाही आहे. आणि म्हणून जातीव्यवस्थेनं आपल्याला नाकारलं गेलं, जातीव्यवस्थेनं आपल्याला दूर ठेवलं गेलं, प्रत्येक जातीला एका जातीपासून वेगळं ठेवलं गेलं. इतकी विषमता, इतकं डिस्क्रिमिनेशन इथं आहे. आजही जवळपास वर्षभरामध्ये 35,000पेक्षा जास्त ॲट्रॉसिटीचे प्रकरणं घडतात. आणि म्हणून आपण समतेच्या पातळीवरती आलेलो आहोत का, आणि खरोखरच आपल्याला समान वागणूक मिळते आहे का, असे काही प्रश्न आपल्यासमोर आहेत. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे यांनी राम मंदिराच्या पूजेला गेलं पाहिजे का? आपल्याला नेमकं काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा खरोखरच त्याच्यासाठी होता का, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी वेगळं आपल्याला सांगू पाहत होते? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.